महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेल्या अशोक खरातवरती महाराष्ट्र एप्स्टेन्स फाईल्स नावाचा एक चित्रपट येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. चित्रपटाचं शूटिंगही सुरू झालं, त्यानंतर त्याचा एक टीझर लॉन्च झाला. त्यानंतर मात्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष असलेल्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या चित्रपटाला विरोधही केला आणि 25 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस सुद्धा पाठवली. माझ्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. काय सांगाल, तुम्हालाही नोटीस आलेली आहे, निर्मात्यांना आली आहे, दीपाली सय्यद यांना आणली, नेमकं नोटीसमध्ये काय म्हटलं? नोटीसमध्ये त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे. तर माझं म्हणणं असं आहे की टीजर बघून, म्हणजे आपला सिनेमाचा एक 40 सेकंदाचा टीजर आला आहे, त्याच्यावर कुठंच असं कोणाची अब्रू नुकसान वगैरे असं होत नाही. तुम्ही सिनेमा बघावा. सिनेमामध्ये जर तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही ते बोलू शकता. आपण एक टीजर लॉन्च केला आहे आणि आपण समाजात घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचंच प्रतिबिंब हा सिनेमा असतो. सिनेमाद्वारे आपण प्रबोधन करत असतो, समाज प्रबोधन करत असतो. आणि माझे ह्याच्या आधीचे पण जे सिनेमे आहेत ते समाज प्रबोधनावरच, सोशल मेसेजवर सगळे सिनेमे आहेत. मागच्या वर्षी माझे 2 सिनेमे रिलीज झाले. पॉस्को 307 लहान मुलींवर लैंगिक अत्याचारावर आहे. दुसरा सिनेमा झाला म्हणजे वाघाचे म्हणजे, हा पण महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आहे. आणि आत्ता मी भोंदूगिरी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करतो या सिनेमात. तर फक्त एकच, आम्ही फिल्म मेकर आहे, आम्हाला आमच्या सिनेमातनं समाजावर प्रबोधन करायचं आहे, एवढाच आमचा हेतू आहे, बाकी काहीच नाही. नोटीसीमध्ये काय काय म्हटलेलं आहे? चित्रपटाचं शूटिंग वगैरे थांबवायला सांगितलं? म्हणजे त्यांचं असं आहे की शूट नाही झालं पाहिजे आणि 25 करोड रुपयाचा दावा मानहानीचा. पण नोटीसचा अर्थच ते होतो की शूट थांबावं, पिक्चर रिलीज नाही झाला पाहिजे. पण आमचे निर्माते आमच्या पाठीशी आहेत, खंबीर आहेत. देवेंद्र भाट, 3 निर्माते आहेत आमचे. देवेंद्र भाट सर आहेत, त्यानंतर आमचे सूर्यकांत मुंडे आहेत आणि प्रशांत पद्मापुरे, हे तिघही आमच्या मागे खंबीर आहेत. म्हणून सिनेमाचं शूट तर थांबणार नाही. तर या सगळ्यामध्ये सिनेमा आत्ता किती शूट झालेला आहे आणि तुमची जी काही रिलीज डेट तुम्ही सांगितली होती त्याच डेटला तुम्ही रिलीज करणार? सिनेमाचं 70% शूट झालेलं आहे. आत्ता 2 दिवस पावसामुळे, आउटडोअर शूट असल्यामुळे 2 दिवस आपण थांबलेलो आहे. उद्यापासून परत शूट चालू होईल आणि 2 ऑक्टोबरला सिनेमा 100% रिलीज होणार आहे. पण रुपाली चाकणकर यांनी या सगळ्यावरती जी काही प्रतिक्रिया दिली होती त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की माझी भूमिका साकारताना माझी परवानगी घेतली गेली नाहीये. कुणाचीही बायोग्राफी जर बनवत असाल किंवा कुणाशी रिलेटेड सेम टू सेम जर तुम्ही कॅरेक्टर उभं करत असाल तर माझी परवानगी किंवा त्या व्यक्तीची परवानगी घेणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं. मला क्लिअर करायची आहे, जर आपण कोणाचा बायोपिक करत असू तरच आपल्याला त्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागते. आपण कोणाचा बायोपिक नाही करत आहे. मी मागाशी पण प्रेसमध्ये बोललो की समाजात घडलेल्या एक घटनेवर इन्स्पायर्ड होऊन आपण एक सिनेमा बनवत आहोत. भरपूर आपण सिनेमे बघितले, त्यात भरपूर असे पॉलिटिकल नेत्यांचे रोल ह्याच्या आधी पण आले, म्हणजे भरपूर आहेत. नाव नाही घेत सिनेमाचे, तुम्हाला माहितीच असतं, सगळ्यांना माहिती आहे की CM साहेबांपासून सगळ्यांचे रोल्स आपण भरपूर सिनेमामध्ये आपण प्ले केलेले आहेत. त्यांची परवानगी घेतली नाही कारण की तो त्यांची बायोपिक नव्हती. जर मला CM साहेबांवर बायोपिक करायची तर मला त्यांची परवानगी घ्यावी लागते. हा सिनेमा समाजात घडलेल्या घटनेला इन्स्पायर्ड होऊन आम्ही बनवतोय. ह्याच्यात कुठल्याही व्यक्ती, आम्ही कोणाचंच नाव घेत नाही, तर आम्हाला त्या घ्यायची गरज. जेव्हा तुम्ही इन्स्पायर्ड बाय असं म्हणता तेव्हा तुम्ही एक लिबर्टी सुद्धा घेत असता की तुम्ही तुमच्या चॉईसचे काही सीन त्यात ऍड करू शकता, काही कथेमध्ये थोडेसे चेंजेस करू शकता, तेव्हा आपण त्याला इन्स्पायर्ड बाय म्हणू शकतो. सो तसं तुम्ही करणार? हो, म्हणजे तसं तर इन्स्पायर्ड बाय म्हणल्यावर आपण काल्पनिक थोडंफार आपल्याला, की कारण सिनेमॅटिक लिबर्टी आपल्याला घ्यावीच लागते, त्या गोष्टी असणारच आपल्या सिनेमात. तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर दीपाली सय्यद यांना सुद्धा नोटीस गेलेली आहे. नेमकं काय त्यांची भूमिका आहे? कलाकारांना नोटीस पाठवणं म्हणजे हे लिगली आता काय माहिती त्यांनी हे केलं, पण कलाकार दिग्दर्शकाला कुठल्याच ह्यांनी नोटीस पाठवू शकत नाही, कारण की हे वर्कर आहेत. तर तुमची लिगल टीम आता या सगळ्याला कशी उत्तर देणार आहे? कारण त्यांनी मेन मुद्दा असा उपस्थित केलेला होता की एखादं प्रकरण जेव्हा न्यायप्रविष्ट असतं तेव्हा तुम्ही त्या प्रकरणावरती चित्रपट बनवू शकत नाही, तर याला तुम्ही कसं या सगळ्यावरती आपण त्या प्रकरणावर सिनेमाच बनवत नाहीये. म्हणजे आपण कुठंच असं बोलत नाहीये की आम्ही ह्या प्रकरणावर सिनेमा बनवतोय, तर तो मुद्दाच येत नाही. न्यायप्रविष्टी प्रकरण असं आणि त्याच्यावर आम्ही सिनेमा बनवतोय, त्याच्यावर सिनेमाच नाही आपलं एक समाज प्रबोधनासाठी आपण हा एक पाऊल उचललंय. आणि मी माझ्या सगळ्या इथून भविष्यात पण जे सिनेमे येणार ते आपण हेच करणार आहे, समाज प्रबोधनावरच करा. आधीचे पण सिनेमे बघितले, माझा IMDb ला सगळं आहे, समाज प्रबोधनावरच बोलतो. पण जेव्हा हा चित्रपट तुम्ही करायचं ठरवलं होतं त्यावेळेस दीपाली सय्यद यांना सुद्धा एक फोन आलेला होता की तुम्ही चित्रपट करू नका वगैरे, त्यानंतर तुमच्यावरती तसा काही दबाव टाकण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न झाला का? आणि ते होत नव्हतं म्हणून आता अशा पद्धतीची नोटीस आली, असं काय? आता मी मीडियासमोर बोलू शकत नाही, पण काही गोष्टी घडल्या. पण शेवटी त्यांनी लिगली ॲक्शन घेतली, ठीक आहे. ते काय असं हे मीडियासमोर नाही बोलू शकत. त्यांना आला ते बोलले. मला काय अजूनपर्यंत असं काय दबाव वगैरे आला नाही. दीपाली मॅमला आला, कोणाचा आला काय आला ते पण आपल्याला माहिती नाही. दीपाली मॅमला आला होता.
पण या सगळ्या दबावाच्या नंतर तुम्हाला अजूनही असं वाटतंय का तुम्ही चित्रपट जरी शूट करत असाल, रिलीज करायचं तुमच्या डोक्यात आहे, पण खरंच होऊ देतील चित्रपट रिलीज असं वाटतंय का? नाही, सिनेमा तर 100% रिलीज करणार, कारण की आमचे निर्माते पण तेवढे भक्कम आहेत. निर्मात्यांचे तेवढं, त्यांचे पण तेवढे पॉलिटिकल कनेक्ट्स आहेत, तर निर्माते ते सिनेमा कुठं थांबून देणार नाही. आमच्या निर्मात्यांवर विश्वास आहे. माझ्याबरोबर चित्रपटाचे निर्माते सुद्धा आहेत. इतकं सगळं सुरू आहे चित्रपटाच्या बाबतीत, अजूनही तुम्ही ठाम आहात या सगळ्यावर? हो, आम्ही 100% हा चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज करणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला हा चित्रपट समोर आणणार आहे. आणि ह्यामध्ये कुणीही ह्याच्यामध्ये कुणाचंही साम्य आणू नये, कारण हा चित्रपट आहे. हा चित्रपटासारखा बघावा, बाकीच्यांनी सोडून द्यावा. त्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी त्या घ्यावा. त्याच्यामुळेच आम्ही ही 2 ऑक्टोबर ही तारीख निवडलेली आहे. चित्रपटाचे लेखक सुद्धा आहेत आपल्यासोबत. चित्रपट लिहिताना आता तुम्ही आधी थोडं पिक्चरचा आधी म्हणजे जेव्हा अगदीच अनाऊन्स केलं होतं तेव्हा वगैरे अशोक खरातवरती चित्रपट आहे असं म्हटलं गेलं होतं. आता तुम्ही म्हणताय की अशोक खरातवर डायरेक्ट नाहीये, तर इन्स्पायर बाय आहे. नेमकं कारण काय आहे? लिहिताना तुम्ही कशा पद्धतीने लिहिलेलं? आता सिनेमाचा एक प्रोटोकॉल म्हणून मला फिल्म बाबतीतल्या खूप काही गोष्टी सांगता येणार नाहीत, कारण ते व्यावसायिक बाजू आहे, मी कथानक फोडू शकत नाही. पण काय की आत्ता ज्या काही घटना समाजामध्ये घडतात त्या बोलण्याचा सगळ्यांना अधिकारही आहे आणि ते कर्तव्य आहे. जसं की आपण सगळीकडेच बोलत राहतो, तुम्ही लोकही बोलत राहता, आम्ही बोलत राहतो. तुमचं जसं माध्यम आहे तसं आम्ही सिनेमाच्या माध्यमातून बोलतो. आजकाल खराचं जे प्रकरण झालं तो तर एक मोठा विषय आहेच. त्यात हे काय आजचं नाही चाललेलं ना. खूप काही अंधश्रद्धेचे लोक बळी जातात, भोंदूगिरीला बळी पडत जातात आणि त्यातून समाजविघातक घटना घडत राहतात. त्यामुळं अशा विषयावर बोलायला पाहिजे आणि मग त्या सगळ्या बाजूंची विचारसरणी करून मग त्याची पटकथा मी बांधली आहे. खरं तर कथा सागर जैन सरांची आहे. याला मी पटकथा आणि संवाद याचे केलेले आहेत. तर त्यामुळे आत्ताच्या ज्या काही घडामोडी आहेत त्याला नक्कीच मांडण्याचा प्रयत्न केला. ते आसरू ओढलेत मी त्या सिनेमामध्ये. ठीक आहे, तुम्ही चित्रपट इन्स्पायर्ड बाय असं म्हणताय. आता हे सगळं जरी असेल तरी सुद्धा विरोध होतोय हे तर खरं आहे आणि पिक्चर थांबवण्याचे प्रयत्न सुद्धा होणार आहेत. त्या सगळ्याला तुम्ही कशा पद्धतीनं डिफेंड करणार? आमची लीगल टीम पूर्णपणे तयार आहे यासाठी. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की समाजात एक चांगला मेसेज देण्यासाठी पण असा विरोध होऊ शकतो. आम्ही कधीच अपेक्षा ठेवली नाही या गोष्टींची. आम्ही आमचं काम करणं चालू केले. पण जेव्हा दबाव आला मॅडमवर तेव्हा असं वाटलं होतं की काही असं होऊ शकतो. तरी आमची तयारी नव्हती, कारण की आमचं पूर्ण लक्ष चित्रपट बनवण्यावर होतं. आणि नोटीस जेव्हा आली तेव्हा असं वाटलं की समाजात एक छोटीशी गोष्ट आहे. समाज आम्ही महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर सिनेमा करतोय आणि महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे तेच ह्या सिनेमाला विरोध करतात. हे खूप वाईट वाटतं की ज्याच्यावर आपण सिनेमा करत, म्हणजे ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, माजी अध्यक्ष होत्या, त्यात जर महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर होणाऱ्या सिनेमाला विरोध करत असतील तर हे कुठेतरी वाईट वाटतं. आणि असाच विरोध तुमचेच पत्रकार बंधू दत्तात्रय खेमनार यांनी जेव्हा पत्रकारमध्ये 1 वर्षापूर्वी जी माहिती छापली होती बंधुबाबावर, तेव्हा अगर हा विरोध केला असता ना, तर तिथून बंधुबाबा एक्सपोज होईपर्यंत जे 1 वर्षाचा कालावधी होता त्यामध्ये कितीतरी महिलांवर अत्याचार होणं, लैंगिक शोषण होणं हे वाचलं असतं. नाही, ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. त्यांनी नोटीस आम्हाला दिलीच तर आम्हाला पण प्रत्युत्तर देणं महत्त्वाचं आहे. या गोष्टी आम्ही फक्त बंधुबाबांविरोधात, आता महाराष्ट्रामध्ये एकच बंधुबाबा नाही, पूर्ण सिरीजच चालू झाली आणि ही पत्रकार बंधूंनीच दाखवली. रोज एक नवीन बातमी, रोज नवीन एक बंधुबाबा समोर येत आहे. आम्ही त्याच्यावरच हा अवेअरनेस म्हणून, जनजागृती म्हणून हा चित्रपट बनवत होतो. आणि तेवढ्यात ह्या ज्या कायद्याच्या बाजूनं आमच्यावर जो दबाव येत आहे हा चुकीचा आहे. आता हे जनता बघेल काय करायचं आहे काय नाही, साथ कसा द्यायचा आहे आम्हाला. नक्कीच, माझ्याबरोबर या चित्रपटाची संपूर्ण टीम होती. जसं त्यांनी सांगितलं की जरी विरोध होत असला तरी सुद्धा आम्ही चित्रपट रिलीज करण्यावरती ठाम आहोत. त्यामुळे खरोखर आता लीगल नोटिसीनंतर सुद्धा हा चित्रपट रिलीज होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.